नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। सीपी मुंबई चालक भरती 2024 तर्फा सीपी मुंबई चालकचं जे ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो 4 ऑगस्टला झालं। तर 4 ऑगस्टला सीपी मुंबई चालकचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस आहे, मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि एक वेळा मुलं जर या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जर गेले तर रात्री किती वाजता या ठिकाणी गेटच्या बाहेर येतात याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर ग्राउंडच्या अंदर विद्यार्थ्यांना किती वेळपर्यंत या ठिकाणी बसून ठेवलं जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज या ठिकाणी लागणार आहे की आपण या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे। ठीक आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला कोणकोणते या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर पहिला इव्हेंट या ठिकाणी कोणकोणता घेतला जात आहे, त्याचबरोबर या ठिकाणी पूर्ण प्रोसेस काय आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत। त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर सीपी मुंबई कॉन्स्टेबलचा ग्राउंड कधीपासून या ठिकाणी चालू होणार आहे, तर याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की 4 ऑगस्टला सीपी मुंबई चालकचं ग्राउंड कशा प्रकारे झालं घाटकोपर मुंबई या ठिकाणी। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई चालक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत असतो आणि सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल सुद्धा वेळोवेळी अपडेट देत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही, जे की भरपूर विद्यार्थी करत आहे। तर भरपूर मुलं जे या ठिकाणी टाईमवर येत नाही, जो या ठिकाणी ज्या दिवशी त्यांचा ग्राउंड आहे त्या दिवशी या ठिकाणी येत नाही आहे, तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी मुलं येतात, म्हणजे मुलांना या ठिकाणी यायला टाईम होत आहे। कारण काय विद्यार्थ्यांचं तिकडे SRPFचा सुद्धा पेपर होता, काय विद्यार्थ्यांचं दुसऱ्या ठिकाणी सुद्धा ग्राउंड होतं। तर असे भरपूर विद्यार्थ्यांचे कारण आहे आणि काय विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कारण आहे की जास्त म्हणजे काही कारणानं ते येऊ शकले नाही, कोणतं काम होतं। त्याचबरोबर काय विद्यार्थी असे की बा टाईम या ठिकाणी आम्हाला लागला, आम्ही वेळेवर या ठिकाणी पोहोचलो। तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं की तुम्हाला या ठिकाणी 1-2 दिवस अगोदर यायचं आहे। तुमचं जर गाव मुंबईपासून जास्त लांब असेल तर तुम्ही 1-2 दिवस अगोदर जे आहे गावावरून या ठिकाणी निघा। ठीक आहे, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो वेळेवर या ठिकाणी पोहोचणार आहे। तर सांगायचं एवढंच की या ठिकाणी तुम्हाला जे तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख आहे, जो तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे, तर त्या टाईमवर तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे। ठीक आहे, तर जवळपास 3-3 हजार विद्यार्थ्यांचा आता ग्राउंड या ठिकाणी चालू आहे आणि स्टार्टिंगला एवढं जे कॉम्पिटिशन होतं, स्टार्टिंगला जास्त मुलं नव्हते। तर स्टार्टिंगला काय होतं की एकदम फास्टमध्ये प्रोसेस होती, पण आता काय की खूप या ठिकाणी टाईम विद्यार्थ्यांना लागत आहे। ठीक आहे, जास्त वेळपर्यंत या ठिकाणी मुलांना बसून ठेवल्या जात आहे। तर काय होतं की आज काय झालं, 4 ऑगस्टला ग्राउंड कशा प्रकारे झालं, तर सकाळी विद्यार्थ्यांचा जो रिपोर्टिंग टाईम होता तो 8-9 वाजताचा होता। तर मुले सकाळी 6-7 वाजतापासून सकाळी 5-6 वाजतापासून रांगेमध्ये त्या ठिकाणी लागत आहे आणि गेटच्या अंदर फक्त दोन डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जात आहे। गेटच्या अंदर एंट्री द्यायच्या वेळेस एक आपलं हॉल तिकीट आणि एक आधार कार्ड आणि 2 फोटो। ठीक आहे, तर ह्या एवढ्या डॉक्युमेंटवरच विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिले जात आहे। आणि घाटकोपरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो राहण्याची चांगली व्यवस्था त्या ठिकाणी आहे, फक्त जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे। ठीक आहे, तुम्ही जर गावावरून येत असाल 1-2 दिवस अगोदर तर तुम्ही डबा वगैरे सुद्धा सोबत आणा, कारण की या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नाही तर राहण्याची व्यवस्था आहे, कारण की 50 फॅनच त्या ठिकाणी आहे, 50 फॅन त्या ठिकाणी बसवले गेलेले आहे। तर राहण्याची चांगली व्यवस्था घाटकोपर मुंबई या ठिकाणी आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मुलांना त्या ठिकाणी सर्वात अगोदर सकाळी गेटच्या अंदर घेतलं। तर गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस जे हे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणखीन गेटच्या अंदर नेला आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुलांना बसून ठेवलं जात आहे। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जातं, कारण की जास्त मुलं असल्यामुळे जास्त या ठिकाणी टाईम लागत आहे। तुमचा जसा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला नंबर आला तर 5-10 मिनिटातच ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, पण या ठिकाणी जास्त मुलं असल्यामुळे या ठिकाणी टाईम या ठिकाणी लागत आहे। ठीक आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फक्त हे 3 डॉक्युमेंट लागत आहे, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं आणि 2-4 फोटो। ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म वगैरे मुलांपासून लिहून घेतला जात आहे। नॉर्मल फॉर्म आहे, आपली पर्सनल माहिती त्या फॉर्मवर लिहायची आहे। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या रांगेमध्ये आणखीन बसवल्या जात आहे आणि त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो चेस्ट नंबर दिला जात आहे, चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी चिप वगैरे पायाला त्या ठिकाणी लावून दिलं जात आहे आणि या ठिकाणी सेन्सरचं सुद्धा या ठिकाणी लावून दिलं जात आहे। ठीक आहे, तर ह्या अशी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रोसेस चालू आहे। तुम्ही जेवढ्या मागं लागणार आहे, जेवढं तुम्ही रांगेमध्ये शेवटी असणार आहे, तेवढं तुमचं लेट या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, तेवढं जास्त वेळपर्यंत तुम्हाला बसून ठेवल्या जाणार आहे। ठीक आहे,
तर 4 ऑगस्टला जे आहे जास्त वेळपर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर चिप वगैरे दिल्यानंतर आणि त्याचबरोबर उंचीसुद्धा घेत आहे, उंचीनंतर छातीसुद्धा घेत आहे। उंची छातीच्या वेळेस जे विद्यार्थ्यांना शर्ट वगैरे त्या ठिकाणी काढावं लागत आहे, बूट वगैरे काढावं लागत आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचा, काय काय विद्यार्थी छातीमध्ये सुद्धा कटत आहे, कमी मूल्य कटत आहे आणि काय काय विद्यार्थी उंचीमध्ये सुद्धा कटत आहे, कमी मूल्य उंचीमध्ये कटत आहे, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी या ठिकाणी इव्हेंट चालू होत आहे। तर पहिला जो इव्हेंट या ठिकाणी होता तो होता 1600 मीटर रनिंग। तर 1600 मीटर रनिंगला जवळपास विद्यार्थी मित्रांनो 50-50 मुलं एका टाईमला ते सोडत आहे। तर 50-50 मुलं एका टाईमला त्या ठिकाणी सोडत आहे। तर तुम्हाला 1600 मीटर रनिंग धावायच्या वेळेस कोणकोणत्या चुकांनी करायचे आहे, तर जसे तुम्ही सेन्सरपासून निघाले तसं या ठिकाणी 1600चा टायमिंग तुमचा चालू होणार आहे आणि तुमचा 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर तुम्हाला टाईमसुद्धा त्या ठिकाणी दाखवला जाते की एवढा टाईम तुमचा झालेला आहे आणि एवढे तुम्हाला मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला त्या 1600 मीटर रनिंग जो 400 मीटरचा ट्रॅक आहे तर अंदरून तुम्हाला या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारायचं आहे। जेवढं तुम्ही अंदरून मारसाल तेवढं तुमचं टायमिंग कमी येणार आहे, तेवढंच तुम्हाला जास्त मार्क्स या ठिकाणी पडणार आहे। आणि तुम्ही जर जास्त म्हणजे बाहेरून जर तुम्ही धावसाल ट्रॅकच्या तर ते अंतर जास्त होणार आहे आणि कमी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तेवढंच अंतर या ठिकाणी कमी पडणार आहे। तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं, म्हणजे 4-4 घंटेपर्यंत मुलांना बसून ठेवलं 1600 मीटर रनिंग इव्हेंट झाल्यानंतर आणि नंतर त्या ठिकाणी गोळाफेक घेतला। म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळपर्यंत सीपी मुंबई चालकला घाटकोपर या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसून ठेवण्यात आलं होतं, म्हणजे 4 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर गोळाफेकसाठी। तर गोळाफेक जे आहे हे गोळाफेक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन आहे। तर गोळाफेकसाठी त्या ठिकाणी शेट बनवण्यात आलेला आहे। तर कितीही पाऊस आला तरी सुद्धा त्या ठिकाणी गोळाफेक होता, कितीही पाऊस आला तर अंदर या ठिकाणी पाऊस येत नाही आहे, ठीक आहे। तर शेटच्या अंदर त्या ठिकाणी गोळाफेकचं बनवलेलं आहे, कितीही पाऊस आला तरी सुद्धा ते वलं होत नाही, गोळाफेक त्या ठिकाणी चालूच असते, ठीक आहे। आणि पावसामध्ये जे नियोजन आहे सीपी मुंबईचं, पाऊस जर गेला तर तेव्हाच जे भरती जे विद्यार्थी मित्रांनो चालू आहे 1600 मीटर रनिंग आणि भर पावसामध्ये ग्राउंड घेत नाही। पाऊस जर आला तर मुलांना त्या ठिकाणी थांबून ठेवलं जात आहे 1600 मीटर रनिंगसाठी, ठीक आहे। आणि पाऊस गेल्यावर त्या ठिकाणी 1600 मीटर चालू होत आहे। तर अशी या ठिकाणी प्रोसेस चालू आहे, ठीक आहे। आणि पाऊस किती आला तर ते ग्राउंड वाला होत नाही, सिंथेटिकचं ग्राउंड आहे, ठीक आहे। तर बुटानं तुम्ही धावा, जर समजा बुटानं धावसान तर त्या ठिकाणी चांगलं असणार आहे, बुटानं त्या ठिकाणी धावा कारण की सिंथेटिकचं ग्राउंड आहे, ठीक आहे। तर तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही या ठिकाणी धावू शकता, तुम्हाला जशी हे विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस तशा प्रकारे तुम्ही धावू शकता। तर अशा प्रकारे पूर्ण प्रोसेस आहे। आणि मुलांना त्या ठिकाणी सकाळी जे 8 वाजता मुलं गेटच्या अंदर गेले होते तर ते मुले रात्री डायरेक्ट 9 वाजता गेटच्या बाहेर आले होते, म्हणजे सांगायचं एवढंच की जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवला जात आहे ग्राउंडच्या अंदर, ठीक आहे। तर एवढ्या वेळपर्यंत मुलांना बसून ठेवण्यात आलं होतं 4 ऑगस्टला। आता भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर सीपी मुंबईचं या ठिकाणी ग्राउंड कधी होणार आहे कॉन्स्टेबलचं। तर पहा मी तुम्हाला सांगतो सीपी मुंबई कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड आहे हे ऑगस्ट महिन्यामध्येच होणार आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा 1600 मीटर रनिंगची आणि गोळाफेकची, ठीक आहे, आणि 100 मीटर रनिंगची, ठीक आहे। कारण की 1600 मीटर रनिंग आतापासून तुम्ही आउट ऑफ बनून घ्या, गोळाफेक झालं, 100 मीटर रनिंग झालं, कारण की सीपी मुंबई कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड आहे हे कधीही येऊ शकते, कधीही याच्या हॉल तिकीट जे येऊ शकते। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, सीपी मुंबई कॉन्स्टेबल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।